नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज स्टँडर्ड 8चा चॅप्टर नंबर 7 व्हेरिएशन प्रॅक्टिस सेट 7.2 घेणार आहोत. त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे द इन्फॉर्मेशन अबाउट नंबर ऑफ वर्कर अँड नंबर ऑफ डेज टू कंप्लीट अ वर्क इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. कंप्लीट द टेबल. आता खाली हा टेबल दिलेला आहे नंबर ऑफ वर्कर आणि त्यांचे वर्किंग डेजचा हा इथे टेबल दिलेला आहे. काही ठिकाणी वर्कर्सचं व्हॅल्यूज दिलेल्या नाही ते आपल्याला फाइंड आउट करायचे आणि काही ठिकाणी त्यांचे डेज फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला. इट्स रिप्रेझेंट द नंबर ऑफ वर्कर अँड आपण नंबर ऑफ वर्कर जे आहेत लेट्स ने आपण ते डिनोट करूया आधी आणि अँड डी इज रिप्रेझेंट द नंबर ऑफ डेज. ठीक आहे. तर मग फॉर इनवर्स व्हेरिएशन n into d should be constant. तर फर्स्ट येईल n into d इक्वल्स टू काय येईल मग 30 into 6. आता आपला n जो आहे तो किती आहे 30, d आहे 6, मग 30 into 6 आपला आन्सर येतो 180 डेज. ठीक आहे. सेकंड येतं n into d, सेकंड डेज येतात आपले n into d केल्यावरती. व्हेरिएशन इज इनव्हर्स हे इनव्हर्स व्हेरिएशन येतं. चला तर मग आता आपण याचा फॉर्म्युला n into k upon d. ठीक आहे. k इज कॉन्स्टंट. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. n into d हे आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इक्वल्स टू k आता आपल्याला सबस्टिट्यूटिंग n इज इक्वल्स टू 30 इथे दिला आहे आणि d इज इक्वल्स टू 6. ठीक आहे. तर मग आता आपण इक्वेशनमध्ये ह्या व्हॅल्यूज टाकून घेणार आहे. 30 into 6 इज इक्वल्स टू k इक्वल टू 180 इक्वल टू k. 180 हा किती आला, k हा 180 आला. हे झालं आपलं. आता हे जे इक्वेशन बनलं आहे d इक्वल टू 180 हे झालं आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. तर मग आता इथे आपण बाकीच्या ज्या आपल्या टेबलमध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फाइंड आउट करून घेऊया. इथे आहे तर सबस्टिट्यूटिंग d इज इक्वल्स टू 12. ठीक आहे. तर मग आपला फॉर्म्युला हा आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे n into d इक्वल्स टू 180 आहे. मग आपण n into 12 इक्वल्स टू 180 घेऊया. ठीक आहे. मग हा n इक्वल्स टू इकडे मल्टिप्लायला हा इकडे डिवाइडला जाईल. ठीक आहे. आता 12ने 180ला डिवाइड केलं तर मग काय आन्सर येणार आहे आपलं 12 1 12.
उरतात इथे 6, 12 5 जा 16. तर आपला आन्सर येणार आहे n = 15. ठीक आहे, ते आपण सेकंड घेऊया. सबस्टिट्यूटिंग n = 10 दिला आहे. आपलं इक्वेशन आहे n × d = 180. ते तर 10 × d = 180. ठीक आहे, मग हे इकडे मल्टिप्लायला इकडे जाताना डिवाइड होईल 180/10. 10 1 जा 10, 10 1 जा 10, ते उरतात 80. 10 8 जा 18. इथे येते d = ते 18 व्हॅल्यूज येते. ठीक आहे, आता आपण थर्ड वन इथे घेऊया. सबस्टिट्यूटिंग d = 36, n × d = 180. This is the equation of variation. ठीक आहे, इथे n × 36 = 180. इथे येईल n = 180/36. आता 18 1 जा 18, 18 2 जा 36. हा 0 इथे आला. ते परत 10/2, 2 1 जा 2, 2 5 जा 10. ओके, मग इथे n ची व्हॅल्यू येते आपली 5. ठीक आहे, तर आल्या आपल्या व्हॅल्यूज. आता आपण ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण टेबलमध्ये राईट करून घेऊया. फर्स्ट व्हॅल्यू येते 15, सेकंड येते 18, इथे येते 5. ठीक आहे, तर मग आले लक्षात. आता थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. द बॉक्सेस आर टू बी फिल्डेड विथ द ॲपल इन अ हिप. इफ 24 ॲपल आर पुट इन द बॉक्स देन 27 boxes are needed if 36 apple are filled in the box. Now how many boxes will be needed? तर आपल्याला किती बॉक्सची आता गरज आहे तर ते आपण फाइंड आउट करूया. घेऊया आपण लेट द नंबर of apple be x and the boxes needed to fill them be y. ठीक आहे, ॲपलसाठी एक्स घेऊया आणि जे बॉक्सेस आपण फिल करतो त्याच्यासाठी वाय घेऊया. किती बॉक्सेसची आपल्याला गरज आहे. आता मोर द नंबर ऑफ ॲपल in a box less is the number of required to fill them. This is a case of inverse variation. ही केस जी आहे आपली ती इन्व्हर्स व्हेरिएशनची आहे. मग इथे देअरफॉर एक्स इन्व्हर्स व्हेरिएशन ऑफ वाय x = k/y. K is a constant. X into y = k is the equation of variation. When x = 24, y = 27 आणि x into y = k, this is equation. ठीक आहे, आता ह्या व्हॅल्यूज पुट केल्यावरती 24 × 27
इक्वल टू किती येतं यांचं मल्टिप्लिकेशन 648 इक्वल्स टू के. के इज द कॉन्स्टंट व्हेरिएशन, इज द कॉन्स्टंट व्हेरिएशन. ठीक आहे. मग x इंटू वाय इक्वल टू 648 इज द इक्वेशन of variation. Substituting x equals to 36, xy equal to 648 is the equation. ठीक आहे. यांच्या व्हॅल्यूज टाकल्यावरती मग आपल्याला 36 इंटू वाय इक्वल टू 648. मग हे जे आहे हे डिवाइड फॉर्मला जातं. वाय इक्वल्स टू 648 अपॉन ते 36 आहे. ठीक आहे. तर मग आता आपण यांचा भागाकार करून घेऊया. ठीक आहे. 4th नंबरचं एक्झाम्पल बघूया. x इक्वल्स टू के अपॉन √y. K is a constant. X into √y equals to K. Equation of variation. Substituting is equal to 15, y equal to 9. ठीक आहे. मग 15 इंटू √9 इक्वल्स टू के इज अ कॉन्स्टंट व्हेरिएशन. ठीक आहे. मी इथे 15 इंटू 3 इक्वल्स टू के इक्वल टू 45 हे आहे the constant of variation. The x into √y equals to 45 equation of variation. काय इथे भागा 36 वजा 36 घेऊया आपण इथे. खाली होता 28, हा खाली येतो 8 परत. ठीक आहे. आता 36 8 आर 228 येतात, इथे 0. ठीक आहे. तर मग आपलं फायनल आन्सर येईल इथे y इक्वल्स टू 18. देअरफॉर y इक्वल्स टू 18. देअरफॉर 18 boxes will be needed. ठीक आहे. तर मग 4th नंबरचं एक्झाम्पल बघूया. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युझिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. आता आपल्याला इथे व्हेरिएशनचे सिम्बॉल द्यायचे. फर्स्ट आहे द वेवलेंथ ऑफ साऊंड एल अँड इट्स फ्रिक्वेन्सी एफ. साऊंड एलने डिनोट केला आहे, फ्रिक्वेन्सी एफने डिनोट केली. आर इन इनवर्स व्हेरिएशन. हे इनवर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. तर मग आपण कसं लिहिणार आहे, साऊंड एल इनवर्स व्हेरिएशन ऑफ 1 इथे फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे. तर मग सेकंड आहे द इंटेन्सिटी आय ने डिनोट केली आहे ऑफ लाईट व्हॅरीज इनवर्सली विथ द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. डीने डिनोट केलेलं आहे ऑफ ए स्क्रीन फ्रॉम द लॅम्प. तर इथलं इनवर्स व्हेरिएशन काय येईल, इंटेन्सिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1 डिस्टन्स. ठीक आहे. हे त्याचं आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर मग आता 5th नंबरचं एक्झाम्पल बघूया आपण. एक्स व्हेरिएशन of 1/√y. When x equals to 40, then y equal to 16. If x equals to 10, find. ठीक आहे. तर आपल्याला आता हे पुढे फाइंड करायचं आहे.
इथे आहे आपण x इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल 1/y इक्वल्स टू x इज इक्वल्स टू k/√y. तेल k इज कॉन्स्टंट. ठीक आहे. मग इथे येईल x/√y इक्वल टू k. k इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. when x इक्वल्स टू 40 and y इक्वल्स टू 16. इक्वेशन काय आहे आपलं? y इक्वल टू k. दिस इज इक्वेशन. मग इथे येईल 40 इंटू √16 येईल. वायची व्हॅल्यू 16 आहे, तो अंडररूटमध्ये आहे म्हणून आपण 16 अंडररूटमध्ये केला आहे. ठीक आहे. इथे के येईल. मग आता हे अंडररूटच्या बाहेर किती येतं? याचा रूट येतो 4. मग इथे येतो 14 इंटू 4 इक्वल टू 160. ठीक आहे. म्हणजे हा केची व्हॅल्यू इथे येतं. मग इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. x into √y equals to 160 is the equation of variation. ठीक आहे. आता सबस्टिट्यूटिंग x equals to 10, x equals to √y equals to 160. This is equation. इथे आता आपण एक्सची व्हॅल्यू ॲड करूया. y इक्वल टू 160. इथे √y येईल. आपल्याला तो फाइंड आउट करायचा. हे इथे मल्टिप्लायला हे इकडे येतं ना, डिवाइडला होईल. इथे येईल आपलं 10. इथे येईल 10 1 10, 10 6 16. मग इथे आपली व्हॅल्यू येते 16. तर आपलं आन्सर येतं अंडररूट y इक्वल टू 16 येतात. तर याचा आपल्याला रूट मिळू शकतो म्हणून आपण याला काय करू? दोघांना रूट घेऊन घेऊ कॅन्सल करण्यासाठी. ठीक आहे. इथे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ठीक आहे. हे कट होऊन जाईल, हे कट होऊन जाईल. इथे येईल y इक्वल्स टू √16 केअर y इक्वल्स टू 256 हे त्याचं आन्सर येणार आहे. ठीक आहे. तर मग आलं लक्षात. आता क्वेश्चन नंबर 6 आहे आपला. व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज y वेअर x इक्वल्स टू 15 देन y इक्वल्स टू 10. इफ x इक्वल्स टू 20 देन y फाइंड आउट करायचं आपल्याला. ठीक आहे. तर मग आता इथे व्हॅरीज इन्व्हर्सली 1/y. इथे x इक्वल्स टू k/y. k इज कॉन्स्टंट. ठीक आहे. y इक्वल्स टू k. इथे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. when x equals to 15, y equals to 10. Therefore, xy equal to k. This is equation. इथे 15 into 10 equals to k 150. 10 into 15 केल्यावर आपला 150 आन्सर येणार आहे. मग इथे इक्वल्स टू k इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. constant of variation. ठीक आहे. सबस्टिट्यूटिंग x इक्वल्स टू 20
एक्स इंटू वाय 150 इक्वेशन येईल हे. आपण आता इथे व्हॅल्यूज टाकून घेऊया. इथे येईल ते मांडून आपण इथल्या घेतल्या एक्स वाय इक्वल्स टू 150. मग इथे येईल 20 इंटू वाय इक्वल्स टू 150. वाय इक्वल्स टू 150/20. ठीक आहे. 0 0 कट झाला. मग इथे काय 2ने डिवाईड केल्यावरती 2 1 जा 2 2 7 जा 14. मग इथे उरतं 1. 0 आपण पॉईंट घेऊन इथे पॉईंट घेऊ. 0 आता 2 5 जा 10 येतात. ठीक आहे. तर मग इथे आन्सर येतं 7.5. इथे वायची व्हॅल्यू येते 7.5. ठीक आहे. तर मग आलं लक्षात, समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.